विजयी भव, एक इतिहास शाहू विचारातून निर्माण झालेला. लेखक संदीप रामराव काळे. विजयी भव या पुस्तकाचं अभिवाचन. या भागात आपण ऐकूयात प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी गणेशनाथ धागे यांच्याशी साधलेल्या संवादाचा ध्वनिमुद्रित भाग. प्रत्येक यशामागे एक कठोर संघर्ष असतो आणि प्रत्येक संघर्षामागे असते स्वप्न पूर्ण करण्याची तीव्र इच्छा. मी गणेशनाथ धागे 2023 मध्ये UPSC परीक्षा 16वा अखिल भारतीय क्रमांकासह उत्तीर्ण झालो. माझा हा प्रवास एका छोट्या खेड्यातून सुरू झाला, जिथं माझ्या वडिलांनी शेती करून कुटुंबाचा गाडा चालवला आणि माझ्या आईनं गृहिणी म्हणून आमचं घर टिकवलं. आम्ही महाराष्ट्रातील एका छोट्या गावात राहतो. माझ्या घरात आई वडील आणि लहान भाऊ आहेत. माझ्या लहान भावाला सध्या सारथी संस्थेच्या योजनांचा लाभ मिळत असून तो MPSCची तयारी करत आहे. मी लहानपणापासूनच स्वप्नाळू होतो, पण आमची आर्थिक परिस्थिती कायमच अस्थिर होती. हे लक्षात घेऊन मी ठरवलं की परिस्थितीशी झगडून माझ्या स्वप्नांना आकार द्यायचा आणि एक दिवस यशस्वी होऊन कुटुंबाला आधार द्यायचा. या प्रवासात माझ्या कुटुंबासोबतच पुण्यातील सारथी संस्थेचं मोठं योगदान आहे, ज्यांनी मला कठीण काळात आर्थिक आणि मानसिक आधार दिला. माझं शिक्षण मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये झालं. पदवी मिळविल्यानंतर मी न्यूक्लिअर सायंटिस्ट म्हणून IOCL मध्ये नोकरीला लागलो. आर्थिक स्थैर्यासाठी ही नोकरी महत्त्वाची होती, पण मनात कुठेतरी सतत अस्वस्थता होती की आपण समाजासाठी काहीच करत नाही. 2018 मध्ये मी एक घटना पाहिली ज्यानं माझ्या आयुष्याचा विचार बदलला. एका अपघातानं माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण केले. यावेळी मी अभ्यासासाठी नवी योजना तयार केली. सर्व विषयांसाठी हँडरिटन नोट्स तयार केल्या. मागील 25 वर्षांचे प्रिलिम्स प्रश्न आणि 2013 ते 2020 पर्यंतच्या मुख्य परीक्षेतील प्रश्नांचा सराव केला. लिखाण कौशल्य सुधारण्यासाठी मुख्य परीक्षेतील निबंधाचा विशेष अभ्यास केला. यावेळेस मला खूप काही शिकायला मिळालं. 2023 मध्ये 5व्या प्रयत्नात मी प्रिलिम्स, मुख्य परीक्षा आणि मुलाखत तिन्ही टप्प्यात उत्तीर्ण झालो. अखिल भारतीय 16वा क्रमांक मिळाल्याचा क्षण हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण होता. सारथी संस्थेनं मला जे दिलं ती फक्त आर्थिक मदत नव्हती, ती माझ्या स्वप्नांना उभं करण्यासाठी एक प्रेरणा होती. त्यांच्या मदतीमुळं मला अभ्यासासाठी आवश्यक साधनं मिळाली. आर्थिक ताण कमी झाला आणि मी अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकलो. सारथीनं मला मानसिक आधार दिला, ज्यामुळं माझ्या आत्मविश्वासात भर पडली. या प्रवासातून मला एक मोठा धडा मिळाला. सुख सोयीमध्ये राहिलं तर स्वप्न कधीच साकार होत नाहीत. यशासाठी कठोर परिश्रम, शिस्त आणि जिद्द या 3 गोष्टींची आवश्यकता असते. यशाच्या वाटेवर अनेक अडथळे असतात, पण त्यांचा सामना करण्यासाठी तुमच्याकडे आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे. यश फक्त अपयशांवर मात केल्यानंतरच मिळतं. माझं यश केवळ माझं नाही, ते माझ्या कुटुंबाचं, सारथी संस्थेचं आणि मला प्रेरणा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळेच आज मी यशस्वी होऊ शकलो आहे. महाराष्ट्र शासन, सारथी आणि माझ्या पालकांचं योगदान मी कधीही विसरू शकणार नाही. अपयशातून घाबरून मागे हटू नका, कारण प्रत्येक संघर्षाच्या शेवटी यश तुमचंच असेल. आज मी जिथं उभा आहे त्या उंचीवर पोहोचण्यासाठी ज्या अडचणींचा सामना केला त्या प्रत्येक क्षणाचं मोल आहे. माझं ध्येय आता यशस्वी अधिकारी बनून समाजासाठी प्रामाणिकपणे योगदान देणं एवढं आहे.